शहरात ग्रॅज्युएट कांदे बटाटेवाल्याचा बोलबाला. शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी नसल्याने संतोष आखाडे वळला व्यवसायाकडे. महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्यात सुशिक्षित व उच्च शिक्षित पदवीधर विद्यार्थी तरुणी मनासारखी नोकरी मिळत नसल्याने हताश झाले असल्याने ते हळूहळू बेरोजगारीपर्यंत येऊन पोचले आहेत. तर बेरोजगारीमुळे हताश होत आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका तरुणी घेत असल्याच्या घटना अशा घडल्या आहेत. मात्र नोकरी नसल्याने तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळण्याचा संदेश पेण तालुक्यातील वरवणे येथील ग्रॅज्युएट असलेल्या संतोष आखाडे या 25 वर्षाच्या तरुणाने कुठलीही लाज न बाळगता ग्रॅज्युएट या नावाने कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या संतोष व त्याला हेल्प करणारा त्याचा भाऊ यांच्या कांदे बटाटे व्यवसायाचा बोलबाला तालुक्यात वाढत आहे. संतोष आखाडे वय वर्ष 25 पदवीधर आहे, तर त्याचा मोठा भाऊ विनय आखाडे वय 27 हा BSc ॲग्रिकल्चर आहे. अनेक ठिकाणी नोकरीचे प्रयत्न करूनही शिक्षणाप्रमाणे मनासारखे पगार असलेली नोकरी मिळत नसल्याने या दोन्ही भावांनी कांदा बटाटा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तर सध्या या व्यवसायात प्रगती करत आहेत. भाजी विक्री करण्याचा व्यवसायही मानस आहे त्यांचा. तर त्याआधी त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायही केला, पण काही अडचणीमुळे त्यांना ते पाहिजे तसे यश आले नाही. मुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण. आखाडे आणि माझा भाऊ विनय आखाडे ग्रॅज्युएट कांदा बटाटावाला म्हणून आम्ही दोघांनी मिळून एक शॉप चालू केले. कांदा बटाटा, लसूण, खोबरा योग्य दरात मिळते. तसेच सध्या कोरोनामध्ये आमची जॉब गेल्यामुळे आम्ही एक छोटासा व्यवसाय कधी ठरवलं होतं, म्हणून आम्ही एक ग्रॅज्युएशन नावाने एक पेण शहरामध्ये कांदा बटाटा लसूणचं एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे. तर मी सर्व तरुणांना इथलं सांगू इच्छितो की एक छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या कुटुंबाला एक हातभार लावा.